नमस्ते टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन्सचा अभ्यास केलेला आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण या प्रोनाउन्सच्या साहाय्याने वाक्य कशी बनवायची याचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स स्टडी दिस चार्ट केअरफुली. या चार्टमध्ये पहिला जो कॉलम आहे या कॉलम मध्ये प्रोनाउन्स लिहिलेले आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. दुसरा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये कर्त्याची द्वितीया, ज्याला आपण एस टू किंवा दे वर्क्स इन सेंटेन्स इन फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट, वाक्यामध्ये कर्माच्या स्वरूपामध्ये हा कॉलम महत्वाचा आहे किंवा वापरला जातो. मी, अस, यू, हिम, हर, इट्स, देम. आणि तिसरा जो कॉलम आहे तो कॉलम मालकी दाखवण्यासाठी किंवा पोझिशन दाखवण्यासाठी याचा वापर होतो. माइन, माय म्हणजे माझा, आवर आमचा आमचे, युअर तुझे, युअर्स प्लुरल साठी आहे तुमचे तुमच्या, हीच त्याचा, हर तिची, इट्स त्याचा, देअर त्यांचे. तर अशा पद्धतीने पहिल्या कॉलम मध्ये आहेत प्रोनाउन्स, दुसऱ्या कॉलम मध्ये आहे त्याची द्वितीया आणि तिसऱ्या कॉलम मधले शब्द आपल्याला पोझिशन दाखवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. तर आता लेट्स ट्राय टू फ्रेम सेंटेन्सेस बाय युजिंग these three columns. I give him a notebook. Look at this sentence. I give him a notebook. मी त्याला वही दिली. So in this sentence I is used as subject, give is verb, him is the word which is used from this column. Him त्याला, मी त्याला वही दिली असं सांगणार हे वाक्य आहे.